भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया तरी गेला जन्म वाया तरी गेला जन्म सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावी सिंदुरी करिता भरोवरी दुरावी सिंदुरी भवाची आबरी वहावसी भवाची पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी नाही न लगे एक भावची कारण नाही न लगे एक भावाचे कारण नाही न लगे एक भावची कारण नाही न लगे एक भावाचे कारण कामने आन विठ्ठला करिता बरोबरी दुरावी सिंदुरी हे करत बरोबरी दुरावी करिता बरोबरी भावाची पुरी वहावसी विठोपार कुमारी जय विठोपार कुमारी जय जय विठोपार कुमारी पार कुमार हरि जय विठोपार कुमारी जय जय विठोपार कुमारी जय जय विठोपार कुमारी जय विठोपार कुमारी जय विठोपार कुमारी जय जय विठोपार कुमारी जय जय कुमारी जय जय विठोपार कुमारी माझ्या माईकला जरा मॉनिटर द्या ना, मला कळलं ना मी काय बोललो. हा जरा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
नाही तरी गेला जन्माया करिता बरोबरी दुरावाची पोरी करिता बरोबरी दुरावाची पुरी भवाची पुरी भवाची पुरी विठ्ठला 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 विठ्ठला
टाळे वाजवा प्रत्येकाने. विठ्ठल 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 ढाला ढाला विठ्ठल 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 ढाला विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान गौरी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हाला विठ्ठल हाला विठ्ठल हाला दादा मॉनिटरला बस आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरोवरी दुरावेशी दुरी, भवाची आपरी वहावसी. काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठ्ठलाची. करिता भरोवरी दुराविशी दुरी, भवाचे पुरी वहावसी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. अखिल गुणे निधान करुणा वरुणाले भक्त वत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक महासत्ता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा. कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबाराय विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी सकल संतांना अभिवादन. समोर बसलेल्या सर्व श्रोते सज्जनांना विनम्र प्रणिपात चिंतनाला प्रारंभ करू. हुपरी या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. पत्रिकेत बघितलं पण साल काही लिहिलेलं दिसलं नाही मला. किती वर्ष झाली याचा काही उल्लेख नाहीये. त्याच्यामुळे अनेक वर्षापासून असं म्हणायला हरकत बरोबर. असा अनेक वर्षापासून चालले असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज विशेष पर्व, विशेष दिवस. संपूर्ण विश्वाची चेतना ज्या दशरथ आणि कौशल्याच्या उदरामध्ये आज प्रगट झाली, तो चैत्र शुद्ध राम नवमी महोत्सव जो समस्त विश्वामध्ये सेलिब्रेट केला जातो, खूप आनंदाने साजरा केला जातो. भारतात तरी त्याचे विशेष पर्व मानलं जातं. विशेष पर्व मानलं जातं. अत्यंत आनंदाने आज भारतवर्ष न्हावून निघतोय. कारण प्रभू रामचंद्रांचं आगमन होते. त्यांच्या विचाराचं, आचाराचं, उच्चाराचं, संस्काराचं देणं जे या भारत राष्ट्राला मिळालेलं आहे, त्याचा पुनरुच्चार किमान या दिवशी ते स्मरणात राहावा, तो आठवणीत राहावा आणि तो आपल्या वर्तनात यावा, याच्या करिता हा उत्सव साजरा केला जातो. मनाला आल्हाद देणारं, हृदयाला भाव देणारी, बुद्धीला विचार देणारं हे रामनवमीचं पर्व आहे. सकाळची सेवा झाली, त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये आपण बरंच ऐकलं असाल निश्चितच. आता जी प्रवचन सेवा झाली त्याच्यामध्ये बऱ्याच काही मुद्द्यांचा
विचार महाराजांनी केला होता. मी थोडस ऐकत होतो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काहीतरी सांगतायत, उपदेश करतायत. मुळात आपण जर गाथा उलगडली तर गाथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहेत, अनेक प्रकारचे अभंग आहेत. त्याच्यामध्ये संतपर अभंग आहेत, ज्ञानपर अभंग आहेत, त्याच्यामध्ये उपदेशपर अभंग आहेत, स्थितीपर अभंग आहेत, अवस्थापर अभंग आहेत, मागणीपर अभंग आहेत, बालक्रीडा आहेत, गवळणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहेत, रूपाचे अभंग आहेत, ध्यानाचे अभंग आहेत. अनेक प्रकारचे अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला दिसतात. या अनेक प्रकारच्या अभंगामध्ये कधी जगद्गुरु तुकोबारायांनी एक विशेष रचना केली, तो उपदेशपर प्रकरण. समाजाला समोर ठेवून, समाजाच्या अवस्थेला आणि व्यवस्थेला समोर बघत ज्या शब्दांची, ज्या अभंगाची रचना केली त्याला उपदेशपर अभंग म्हणतात. जसं प्रभू रामचंद्रांनी लंकेकडे जाण्याकरता सेतू बंधन केलं होतं, तसं भव नदी पार करण्याकरता गाथा हा सेतू आहे आणि आम्ही जाणारे पथिक आहोत, भक्त आहोत. पंचम वेद म्हणून जो गणला गेला, जगविख्यात असा जो गाथा आहे, तो जगद्गुरु तुकोबारायांचा अनेक अंगांनी नटलेला आहे. या अभंगामध्ये किंवा या प्रकरणामध्ये जर बघितलं, हा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. उपदेश असा त्याचा अर्थ आहे. आता मुळात उपदेश कोणी करावा, कधी करावा, कुठं करावा, कसा करावा, कोणाला करावा, कोणत्या शब्दामध्ये करावा आणि उपदेश करणाऱ्याकडे अधिकार काय असावा, हा भाग वेगळा आहे. इथे येणारा वक्ता उपदेशक असतो असं अजिबात नाही. वक्ता येतो तो उपदेश करण्याकरता येत नाही. त्याची भूमिका फक्त मेसेंजरची आहे. बरं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या हातामध्ये प्रत्येकाच्या मोबाईल आहेच. आता जन्मलेल्या मुलापासून मरणाऱ्या माणसापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एकच वस्तू आपल्याकडे आता शिल्लक राहते, त्याला मोबाईल म्हणतात. लक्षात घ्या. हा एकच वस्तू, कोणी साथ देऊ किंवा न देऊ, पण मोबाईल आपल्या जवळून जात नाही. आम्ही त्याला दूर जाऊ देत नाही. एवढा कॉन्फिडन्स आहे आपला मोबाईलवरती. आता फक्त मोबाईलला एकच म्हणणं बाकी आहे, जिना मरना तेरे संग. लक्षात घ्या, एवढंच फक्त स्टेटमेंट देणं बाकी आहे. नाहीतर तो कुठे नाही असं नाही, कुठे नाही असं नाही. झोपला तरी डोक्याजवळ असतो, झोपलं तरी डोक्याजवळ असतो. बरं, मोबाईल सोबत घटस्फोट होत नाही, हा एक महत्वाचा विषय आहे. भांडणाचा विषय शिल्लक राहत नाही. बरोबर. बरं, तू कुठे कुठे साथ देतो? बाथरूम मध्ये देखील साथ देतो. अजून काय बोला. लक्षात घ्या. आता तो मोबाईल तुमच्या कानाला आहे, त्या कानात कोणाचा तरी शब्द ऐकू येतो. कोणतरी 200, 300, 500, 1000, 1500, 2000 किलोमीटर वरून बोलतोय आणि बोलताना तो तुमच्याशी संवाद साधतो व्यक्ती. त्या मोबाईल मधून तुमच्या कानामध्ये ते शब्द पडतात, पण तुम्ही असं म्हणता का मोबाईल बोलतो? नाही. मोबाईल यंत्र आहे, मोबाईल तंत्र आहे, मोबाईल साधन आहे, मोबाईल टेक्नॉलॉजी आहे, पण मोबाईल बोलणारी व्यक्ती नाही. मुद्दा लक्षात येतो. मोबाईल बोलत नाही, मोबाईल मधून आवाज येतो. तसं इथं येणारा वक्ता बोलत नाही, वक्त्यातून तो बोलवतो. लक्षात घ्या, तो बोलवतो. आणि ही नम्रता असणं फार गरजेची आहे. वक्त्याला ही नम्रता असावीच लागते. आणि तो पायंडा, तो आदर्श माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी देखील घातलेला आहे. अहो, तुकोबारायांना विचारलं, ओ तुकोबा, अहो किती छान बोलता तुम्ही, तुमच्या अभंगाची गाथा किती गोड आहे, मधुर आहे. तुकोबारायांनी म्हणावं ना, मग माझ्या आवाजात गोडवास तेवढा आहे असं म्हणावं ना? अजिबात म्हटले नाहीत. तुकोबाराय म्हटले, माझ्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, असं म्हणावं. बरं, एक स्टेटमेंट म्हणून इथं येणारा वक्ता हा फक्त एक मोबाईल सारखं डबड आहे, बोलणारा व्यक्ती वेगळा आहे. म्हणून गाथ्यामध्ये एक प्रमाण खास फक्त माझ्यासाठी तुकोबारायांनी लिहिलंय. सांगू, साळुंखे मंजुळ बोलत से वाणी आणि शिकविता धनी वेगळाची, कारण साळुंखे माझं आडनाव आहे. लक्षात घ्या, गाथ्यात आडनाव यायला भाग्य लागतं, सोपं आहे ते. आणि ही नम्रता असावी. इथं येणारा प्रत्येक वक्ता जरी बोलत असला तरी याला ज्ञात असावं, बोलवता शिकविता धनी वेगळाची. ही नम्रता ही संतांची देण आहे, त्याची विनय ह्याची संपत्ती. अरे, नम्रता फक्त इथेच नाही, घरामध्ये देखील असावी. घरामध्ये एखाद्या बायकोने छान स्वयंपाक बनवला तर नवरा त्याचं कौतुक करतोच नाही, करावंच लागतं. आम्ही करतो. आणि तसं कौतुक केल्याशिवाय पुन्हा तशी भाजी परत मिळत नाही. लक्षात घ्या, कौतुक करावं लागतं.
पण ज्या वेळेला एखादी हुपरीची बाई छान स्वयंपाक बनवते आणि तो नवरा घरात येतो, छान भाजी चपाती खातो आणि कौतुक करतो, काय ग तुझ्या हातात किती छान गोडवा आहे, किती छान स्वयंपाक बनवते, त्या बाईनं नम्रतेनं बोलावं. तसं नाही हो, तुमच्या प्रेमापोटी बनवली ना ती गोडच बनते, असं बोलावं ना. पण हुपरीची बाई तसं अजिबात बोलत नाही, ती वेगळंच बोलते. ती काय म्हणते, हिनं जर म्हटलं ना काय छान स्वयंपाक बनवते ग तू, किती गोडवाय, ती म्हणते मग माझ्या हातात तेवढा गोडवायचा आहे, तुमच्या आईच्या आहे का, सगळं मुसळ केला. एका झटक्यात वातावरण बदलतं, लक्षात घ्या. असं अचानक भारतातून पाकिस्तानातच गेल्यासारखं वाटतं. नम्रता असावी लागते, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय जरी उपदेश देत असले तरी ते स्पष्ट म्हणतात, शिकविता धनी वेगळाची, बोलविता धनी वेगळाची. वाचा माझी नाही आहे, ती त्याची आहे. तसं इथं येणारा प्रत्येक कीर्तनकार बोलतो तो उपदेशक नाही. मग उपदेश कोणी करावा, अभंग उपदेशवर आहे, कोणी करावा त्याची काही टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत, लक्षात घ्या. उपदेश कोण करावा, पहिली गोष्ट उपदेशकाकडे काही गोष्टी असाव्या लागतात. पहिली, ज्ञान, वैराग्य, अधिकार, तेजस्विता, उच्चता, परंपरा, कुळ परंपरा, वंश परंपरा, ज्ञान परंपरा, अवतार परंपरा, अनुभव, या समस्त कसोटीवरती एखादी व्यक्ती उतरत असेल तर समजायचं त्याने उपदेश करावा. आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या बाबतीमध्ये सगळे कंडिशन्स बघा. तुकोबा यांना कोणी विचारलं, हो तुकोबा तुमची उच्चता काय, किती उंच आहात, किती मोठे आहात, त्याचं वर्णन माझ्या तुकोबा यांनीच करावं. तुकोबा स्पष्ट सांगतात, अनुरणी याथो कडा, त्यांची उंची आम्ही मोजू शकत नाही, त्यांची उंची आम्ही ठरवू शकत नाही. आमच्या बुद्धीच्या विचाराच्या फूटपट्टीने संतांची उंची मोजायची नसते, लक्षात ठेवा. संतांनी संतांविषयी बोलावं, संतांनी संतांचं वर्णन करावं, संतांनी संतांची उंची सांगावी. आणि संत संतांच्या बाबतीत बोलू शकतात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. मुद्दा लक्षात घ्या. तुकोबारायांना कोणी विचारलं, ओ तुकोबा किती उंच, आकाशापेक्षा मोठा, अधिकार किती, बर तुम्हाला जे ज्ञान आहे ना ते ज्ञान कसं आहे, किती आहे, किती मोठं ज्ञान आहे तुमच्याकडे, तुमच्या मस्तकात आलेलं ज्ञान पुस्तकात उन्हाळ्या काय ते सहज स्फुरलंय. तर तुकोबारांनी त्याचं उत्तर दिलं, मस्तकातलं पुस्तकात येतं, पुस्तकातलं मस्तकात येतं, कुठून कुठं पण जाऊ दे, ती माणसं आहेत, संत त्या कॅटेगरीत नाहीत. संत नव्हती जगा, माणसा त्यासारखे. तुकोबाराय सांगतात, अरे ज्ञानाचं काय विचारतोस, तुका तरी सहज बोले वाणी, आणि त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. अरे तुकोबारायांनी शब्द काढावा, त्याच्या मुखातून वेद स्त्रवावेत, द्रवावेत, बाहेर पडावेत, निसृत व्हावेत, झरझर बाहेर पडावेत, महासागरासारखं रूप धारण करावं आणि गाथ्याला पंचम वेद म्हणून जगात विख्यात व्हावं. ही लक्षात घ्या. तुकोबारायांच्या ज्ञानाची उंची इतकी मोठी आहे. चला ठीक आहे, एखाद्यानं विचारलं, तुकोबा अहो तुमची अवतार परंपरा काय, तुम्ही उपदेश करता, काही परंपरा आहे, अवतार काय आहेत तुमचे. तुकोबारायांनी सांगावं, अरे जेव्हापासून देव येतो तेव्हापासून हा तुकोबा येतो, लक्षात घ्या. येतो जातो आम्ही देवाचा संगात, आम्ही देवासोबत येतो, आम्ही देवासोबत जातो. अरे देव होता अंबरीश म्हणून होतो, अंबरीशापासून ते आतापर्यंत बघा प्रत्येक देवाच्या अवतारामध्ये माझे तुकोबा आहेतच. म्हणजे तुकोबारांच्या जीवनामध्ये अवतार परंपरा द ग्रेट ग्रेट अवतार परंपरा आहे. चला पुढे. तुकोबारांना विचारलं, वंश परंपरेचं काय, तुम्ही उपदेशक आहात, तुमच्याकडे परंपरा पाहिजे, वंश परंपरा आहे का. तुकोबारांनी स्पष्ट सांगितलं, वंश परंपरा आम्हाला विचारा, विश्वंभर बाबापासून वंश परंपरा आहे, आताची नाही. 10 दिवसापूर्वी माळ घातली नाही मी, उगाच वातावरण बदललं म्हणून माळ नाही घातली. काही जण वातावरणावरती, लक्षात घ्या. ते ऍक्शन जे असतात ना, आमचं जे सिलेक्शन असतं ना, निर्णय, ते वातावरण, सप्ताहाला माळ घालायचं, सिलेक्शन काढायचं कधी, इलेक्शन, असे आपले निर्णय बदलतात. तर तुकोबाराय म्हटले तसा वारकरी नाही. आणि वारकऱ्यानं एक सांगतो, कसलाही वारकरी संप्रदायाला चालत नाही, कसलेला वारकरी चालतो. लक्षात घ्या. कॉन्फिडन्स असला पाहिजे, ताकद असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे.
दुःखामध्ये नास्तिक डोमकावळे तुम्हाला टोचतील. काही माणसं म्हणतात ना, अरे आम्ही काही खातो, काही पितो, कुठेही जातो, काही करतो, पण आमचं जीवन किती छान आहे. तुम्ही वारी करता, सप्ताह करता, सगळं करता, तुमचं वाटोळं का? कॉन्फिडन्स असावा, तो परीक्षा घेतो, मी विद्यार्थी आहे, हे कॉन्फिडन्स असावा. कॉन्फिडन्स कसा? वर्गामध्ये एका मुलाला शिक्षकानं विचारलं, एक आरट्या उभा राहा. बाळ्या उभा राहिला. बाळ्यानं विचारलं, काय सर? सरांनी सांगितलं, एक काम कर, तू बोल, या जगात देव नाही, मी तुला एक सफरचंद देतो. कार्ट उपरीचं होतं. बाळ्या साधा होता का? बाळ्या म्हटलं, काही हरकत नाही सर, पण मी एक तुम्हाला सांगतो. म्हटले, काय? तुम्ही बोला, देव आहे, मी तुम्हाला 2 सफरचंद देतो. असा कॉन्फिडन्स, याला कसलेला वारकरी म्हणतात. निष्ठा. आपली निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारे म्हणते, अरे मी का तसा वारकरी आहे का? परंपरेचा वारकरी आहे. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा चरण सेवा. माझ्या वडिलांची विलासिता देवा. माझ्या वडिलांची विलासिता देवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. जगद्गुरु तुकोबारायनं विचारलं, ओ तुकोबा, परंपरा कोणती तुमची? तुकोबारायांनी सांगितलं, अरे घरची परंपरा आहे. परंपरा ज्ञान परंपरा आहे, कुळ परंपरा आहे, वंश परंपरा आहे, अवतार परंपरा आहे, ज्ञान आहे, ज्ञानाचा अनुभव आहे. अनुभव आहे का? तुकोबारायांना विचारलं. तुकोबारायांनी सांगितलं, अनुभव? अरे आम्ही अनुभवाशिवाय बोलतच नाही. अनुभव आले अंगा ते या जगात असे. प्रत्येक कॅटेगरी, प्रत्येक स्थितीवर, प्रत्येक अटीवर तुकोबाराय उतरतात. याचा अर्थ काय? उच्चता, तेजस्विता, अधिकार, ज्ञान, अनुभव, परंपरा, समस्त गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याने उपदेश करावा. या कसोटीवरती उपदेशक फक्त तुकोबाराय. म्हणून ते म्हणतात, मी तुम्हाला सांगतो अभंगाचं पहिलं चरण.
अभंगाचा पहिला शब्द आहे. उपदेशातील अभंगातील पहिला शब्द सांगतो. आता सांगतो शब्दाला मी सांगायला सुरुवात करतो. ऐका, सांगतो शब्दाचा अर्थ काय? 3 प्रकारचं बोलणं असतं. एक बरळणं असतं, एक बोलणं असतं आणि एक सांगणं असतं. बरळणं वेगळं, बोलणं वेगळं आणि सांगणं वेगळं. कथ्यम तथ्यम कथयती इति कथन. शास्त्र सांगतं ज्याच्या तथ्य आहे असं बोलणं त्याला सांगणं म्हणतात. कथन करणं म्हणजे सांगणं. बरळणं वेगळं. बरळणं म्हणजे ज्याला मूळही नाही शेंडाही नाही, काही बोलतं. अशी मुलं बसलेली असतात बघा, काही कट्ट्यावर ओट्यावर रस्त्याच्या फाटावर गप्पा बघायच्या, त्यांच्या काही अर्थ नसतो. हो, जगाचा सातबारा काढत असतात ते, पण त्यांच्या एकही सातबाऱ्यावर त्यांचं नाव नसतं. नुसतं बोलायचं, फक्त गप्पा मारायच्या. याच्या बरळणं. आणि अशा बरळणाऱ्याला देव मिळत नाही. माझे ज्ञानोबराय म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसे पावे हरी. मुद्दा लक्षात घ्या, बरळणं वेगळं. बरं, बोलणं तरी बोलणं आहे का? नाही. बोलण्यात पण फार काही तथ्य असतं असं नाहीये. माणसं बोलतात बघा, एकमेकाला भेटले ना, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय. 8 दिवसानं भेटले की परत तेच विचारतात, कसं आहेस, कसं आहेस. काही मोठी नवलाईची गोष्ट असते. 2 दिवसानं भेटलं तरी पुन्हा तेच असतं, काय चाललंय, काय चाललंय. याच्या पलीकडे दुसरं तत्वचिंतन नाही, अजिबात नाही. तुम्ही बघा ना, तुमच्या सगळ्या रिलेटिव्हच्या सोबत जेवढे काय रिलेटिव्ह आहेत, जेवढे काय फ्रेंड सर्कल आहे, जेवढे काय शेजार पाजार आहे, रोज काय बोलतात लिहून ठेवायचं. परत रिपीट वाचला ना तुम्ही वेडे व्हाल. कारण काही नसतंच त्याच्यामध्ये. मोबाईल मधून काय असतं, जेवलास का, कसं आहेस, कधी उठलास, कधी झोपलास. याच्या पलीकडे काही नसतं. तुकोबारांच्या अभंगावर तरी कोणी जन्मात बोलणार नाही. लक्षात ठेवा, ते बोलणं आहे. प्रपंचामध्ये जे वापरलं जातं ते बोलणं. व्यर्थ बडबड असते ती बरळणं. आणि ज्याच्याने उद्धार होतो असं कथन केलं जातं ते सांगणं, हा सांगण्या शब्दाचा अर्थ आहे. बरं, पहिला प्रश्न माझा असा आहे, या अभंगाचा पहिला शब्द आहे सांगतो. आता सांगणारे स्वार्थी असतात. तुकोबाराय स्वार्थी आहेत का? कारण सांगणाऱ्यांच्याकडे स्वार्थ असतो. तुम्ही बघू शकता, डॉक्टर सांगतो स्वार्थासाठी, फुकट ट्रीटमेंट कोणी देत नाही. असेल तर सांगा, आपण सत्कार करू त्याचा हुपरीमध्ये. फुकट ट्रीटमेंट कोणी देत नाही म्हणजे तो स्वार्थासाठी सांगतो. इंग्रजी आपला इंजिनियर स्वार्थासाठी सांगतो, वकील स्वार्थासाठी सांगतो, जज स्वार्थासाठी सांगतो. मग जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी काही स्वार्थ आहे का? अजिबात नाही. कारण संत परार्थासाठी सांगतात. याचं कारण आहे, त्यांचं येणंच उपकारासाठी आहे. येथे उपकारासाठी आले, केवळ उपकार, स्वार्थ नाही. बापाला स्वार्थ आहे, आईला स्वार्थ आहे, पण संतांना स्वार्थ नाही. बापाला स्वार्थ कुठे आहे, आईला स्वार्थ कुठे आहे? ते आत्मकेंद्रित आहेत. आत्मकेंद्रित म्हणजे केवळ आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, बस. याच्या पलीकडे अजिबात नाही. आपला मुलगा काहीही करू नको, शेजारचा मुलगा काही का करेना, असं 2 स्टेटमेंट आहे. लक्षात घ्या. आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये एक भूमिका आहे आणि दुसऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये एक भूमिका आहे. बर, जे आपल्या मुलाच्या बाबतीत भूमिका आहे ती पण क्लिअर कट नाही. म्हणजे माय बापे सांभाळी ती लोभाकारिणी पाळीती. लक्षात घ्या, म्हातारपणीचं काठी या दृष्टिकोनातून बघतात. आधार मिळावा, भावनिक आधार मिळावा, आर्थिक आधार मिळावा, शारीरिक आधार मिळावा, आणि नाही मिळाला तर त्याला नावं ठेवतात. का? स्वार्थ आहे. सांभाळण्याच्या पाठीमागे सूक्ष्म स्वार्थ आहे. तो कळत नाही, दिसत नाही, फक्त प्रेमाच्या पदराखाली लपलेला आहे. लक्षात ठेवा. पण याच्या पलीकडे जाऊन संत परार्थ करतात. स्वार्थ नाही त्यांना, अपेक्षा नाही त्यांना, देणं घेणं नाही त्यांना, फक्त एकच, हृदय आईचं आहे. आईचं हृदय असल्यामुळे सांगायला भाग पडतं. कसं आईचं हृदय आहे? बुडत हे जन न देखवे डोळा. लक्षात घ्या, येतो कळवळा म्हणून या सांगण्यात स्वार्थ नाही. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, सांगणाऱ्यांच्या मध्ये 3 प्रकार पडतात. लक्ष देऊ नाही का उपरीकर? 3 प्रकार. देखण्याच्या 3 जाती, वेठी, वार्ता, अत्यंती. सांगणाऱ्याचे 3 प्रकार या जगामध्ये आहेत. पहिला प्रकार असा आहे, जितकं मिळेल तेवढंच सांगायचं. म्हणजे डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हटला सर्दी झालेली आहे, 200 रुपये बिल. किती बिल? 200 रुपये बिल. त्या 200 रुपयात डॉक्टरला म्हटला कॅन्सरचं निदान करतो का? त्या 200 रुपयात तो कॅन्सर सांगेल का तुमचा? कॅन्सर नाही, कॅन्सल. लक्षात घ्या,
कॅन्सल. तिथे कॅन्सरचं नाही सांगायचं. का? कारण तुम्ही जितकी फी देता तो बोलतो तितकंच. याला म्हणतात वेठी. पहिला प्रकार या जगामध्ये आहे. जितका फायदा होतो तितकंच त्याला सांगणं. लक्षात घ्या, हा प्रकार लक्षात घ्या. बरं, हुपरीतलं एक उदाहरण देऊ का तुम्हाला? हुपरीमध्ये एक बाई होती. आता हुपरीमध्ये बाया आहेत, पण प्रत्येकाच्या घरी गोठा नाही आहे. दही नाही, दूध नाही, तूप नाही, आपलं सगळं पाकिटवर आहे. पाकिट म्हणजे दुधाचं. दुधाचं ते पाकिटवर असतं सगळं. गोकुळ आणा, थोरात आणा, वारणा आणा, हे सगळे आपले काही कंपनी आहेत. या गंमत अशी झाली, पण त्या बाईकडे स्वतःच्या गाई म्हशी होत्या, गोठा होता, आणि तिच्या शेजारी राहणारा एक छान कथाकार होता. तिला अचानक त्याला असं वाटलं आपण ताक प्यावं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मेचा महिना आहे, एप्रिल मे सुरू झालेला आहे. जरा गारगार वाटावं, ताक प्यावं, पण ताक आपल्याकडे नाहीये. त्या माणसाच्या लक्षात आलं, शेजारची बाई ताक बनवते, आपण त्या ताईंच्याकडे जाऊ, ताक मागू. ठीक आहे. तो गेला, घरी गेला, तिनं हाक मारली, ओ ताई. ताई बाहेर आले. ओ काय झालं दादा? काही नाही, जरा थंडगार होण्याची इच्छा आहे, ताक प्यायला मिळेल का? ती म्हटले काही हरकत नाही, आता थोड्या वेळात मी ताक बनवते, तुम्हाला देते. जरा घुसळण करायची. आता घुसळण हा प्रकार शिल्लक राहिलेला नाही महाराज, अजिबात राहिलेलं नाही शिल्लक. पूर्वी डेरे मोठे असायचे, आता डेरे नाही, डेअरीच मोठी होत चाललेली आहे प्रत्येकाने. आणि ते असे डेरे असायचे, रवी असायचा. रवी, आता तो पूर्वी उंच रवी असायचा. आमची आजी उभं राहून असं घुसळण करायची, मग नंतर बसून घुसळण करायला लागली. आता रवीच दिसत नाही, मग आता काय आहे? मिक्सर आणि गृहिणीचा सिक्सर. लक्षात घ्या, लगेच लोणी वर, टाक खाली, असं सगळं होतं. ती म्हटली काही काळजी करू नका, मी थोड्या वेळामध्ये तुमच्याकरता ताक मी घेऊन येते. पण ओ दादा, माझी एक अट आहे. म्हटली अट कोणती? मी तुम्हाला ताक देते, त्याच्या बदल्यात तुम्ही मला रामायण सांगायचं. हुपरीची होती, रामनवमी होती, वातावरण टाईट होतं. तो म्हटला डोंट वरी, काही हरकत नाही, तुम्ही मला ताक द्या, मी तुम्हाला रामायण देतो. व्यवहार ठरला. तो घरात गेला, घरात ताकाची वाट बघत बसला, राम 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 म्हणत ताक बघ. तिनं पण घुसळण पडदिशी केलं, रामायण आणि घुसळण बनवलं. आता तिनं काय केलं, मिक्सर मधून मारली सिक्सर आणि काढलं वाटीभर ताक. तिनं ती वाटी घेतली आणि दादाकडे गेला. ती दादाकडे गेली, कॉल बेल तिनं वाजवला. ओ दादा, अहो या की, ताक घेऊन आले मी. आता ती ताक वाटीतून घेऊन आलेली आहे, पण दादाला कल्पना नाही. दादानं घरातली कळशीच उचलली. दादाला वाटलं कळशीतून ताक मिळणार आहे. दादाला माहित नाही अजून. दादानं कळशी समोर आणली आणि वाटीभर ताकासाठी कळशीभर आणल्यामुळे त्या वाटी आणलेल्या बाईचे हृदयाचे ठोके वाढत होते. कळशी धरलेल्याचं हृदयच बंद पडत होतं वाटी बघून. परिस्थिती डेंजर होती. मॅचिंग पाहिजे ना काहीतरी. देणाऱ्याचं घेणाऱ्याचं पात्र सारखं पाहिजे. देणाऱ्यानं मुठभर द्यावं आणि घेणाऱ्यानं टोपलं घेऊन जावं. असं मला सांगा, मॅचिंग पाहिजे का नाही? लग्नामध्ये मॅचिंग बघता की नाही? मुलगा 6 फूट असेल तर मुलगी 5.5 फूट तरी पाहिजे. बरं, मुलगी 6 फूट असेल तर पोरग ती इतभर दोडक्यासारखं लोंबकळत चालले तिच्यासोबत. कसं जमायचं? अजिबात जमत नाही. लक्षात ठेवा, मॅचिंग मॅचिंग महत्वाची आहे. वाटीभर ताक आणि कळशी घ्यायला पण नाईलाज होता. मग ती म्हटली घ्या की ताक. तो म्हटला मग द्या की ताक. तिनं ताकासाठी पातेलं पुढं केलं, ती कळशी तिनं ओतली वाटी. तो फिरणार तेवढ्यात बाई हुशार होती, हुपरीची होती. हुशार, अत्यंत हुशार. म्हटले ओ दादा, थांबा थांबा थांबा, विसरला एवढ्या? म्हटले काय रामायण? कधी सांगता? तोही हुपरीचाच होता. तो म्हटला ताई आत्ताच सांगणार. आत्ता रामायण इथे? मग सांगा. मग त्यानं सुरू केलं. रामाचा अयोध्यामध्ये जन्म झाला, लहानाचे मोठे झाले, मोठे झाल्यावर लग्न झालं, लग्न झाल्यावर सीता घरात आली. सीतेला वनात जावं लागलं, वनातनं रावणानं पळवलं, पळवलेल्या सीताला आणून अयोध्येत बसवलं, रामराज्य झालं आणि रामायण संपलं. ती बाई म्हणली एवढंच रामायण? म्हटली एवढंच रामायण? ते कसं काय? म्हटली तेवढंच. ते कसं काय? म्हटली जेवढं ताक तेवढंच रामायण. लक्षात येतं का तुम्ही? तितकंच त्याला म्हणतात वेठी. जितकं मिळतं तितकं सांगणं, एक्स्ट्रा काही नाही.
जगामध्ये अशी काही माणसं असतात, व्यापारी, व्यवहारी, प्रापंचिक, ते जितकंच देतात. बघा या बाया एवढ्या गर्दी केल्यात, पण यांच्याकडे किती क्वालिटी आहे बघा. एखाद्या बाईनं ती सांगते, तिनं जेवढ्याची मला साडी केली ती घरी आल्यावर मी तेवढ्याचीच करणार. तिने 199 केली होती, नवरा म्हणतोय 201 रुपये. अजिबात नाही, 199 काढा, 2 रुपये कुठं सुसू. बाई 2 रुपये एक्स्ट्रा देऊ देत नाही. याला म्हणतात वेठी, याला सांगणं म्हणतात वेठी. दुसरी गोष्ट आहे वार्ता. आता वार्ता शब्दाचा अर्थ काय? बस कॉपी पेस्ट, कॉपी, जसंच्या तसं सांगणं. याच्यात 90% कीर्तनकार आहेत. बरं एका ठिकाणी कीर्तन चालू होतं. आता मला सांगा, एखाद्यानं कीर्तन ऐकावं, मी म्हणतो ऐकायचं नाही, अनेकांचं ऐकावं, समजावून घ्यावं, समजलेलं ग्रंथात बघावं, ग्रंथात बघून समजावून घेऊन मग सांगावं ना, बोलावं ना, काही हरकत नाही. बहुश्रुत म्हणजे अनेकांचं ऐकणं गरजेचं आहे. ते मोठ्यांचं ऐकावं, चांगल्यांचं ऐकावं, चांगलं सांगावं. असा एक कीर्तनकार होता, मोठा कीर्तनकार. आणि त्याच्यासमोर नवीन कीर्तन करण्याकरता एक नवीन विद्यार्थी बसला होता. त्याचं जसंच्या तसं तो लिहून काढत होता. पण प्रॉब्लेम एवढाच होता, ज्याचं कीर्तन चालू होतं ते थंडीत कीर्तन करत होते. त्यावेळेला थंडी होती, प्रचंड थंडी होती, डिसेंबरचा महिना होता, मधलं भजन होतं. आणि मधल्या भजनाला ते कीर्तनकार म्हणत होते, आता आपण स्वेटर घालून आला आहात, शॉल अंगावर पांघरून आला आहात, आता स्वेटर मधून हात काढा, शाल थोडीशी बाजूला काढा, हात वर करा आणि टाळ्या वाजवा. आपण फार फार तुम्हाला काय होतीये, थंडी होते याची आम्हाला कल्पना आहे, पण स्वेटर मधून हात काढा. हे सगळं लिहून घेतलं, पण त्यानं ते कीर्तन उन्हाळ्यात केलं. आता उन्हाळ्यात थंडीतलं मायनस करावं ना त्यानं. ते जसंच्या तसं हुपरीत सांगायला सुरुवात केली. एक तरी एप्रिलचा महिना, वरून सूर्य आग उगतोय, दुपारचं कीर्तन. आणि मधल्या भजनाला ते म्हणतायत, आता आपण स्वेटर घालून आला आहात, शॉल पांघरून आला आहात, प्रचंड थंडी वाजते. वाजते असं वाटते वाजत नाही, यालाच वाजवावी. काय झालंय, जसंच्या तसं नाही चालत. लक्षात घ्या, याला म्हणतात वार्ता. सांगण्याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे वेठी, जितकं मिळतं तितकं सांगावं. दुसरा प्रकार आहे वार्ता, जसंच्या तसं सांगावं. आणि तिसरा प्रकार आहे अत्यंती. संत तिसऱ्या कॅटेगरीत बसतात. अत्यंती म्हणजे काय? अनुभव घेऊन सांगणं, समजून घेऊन सांगणं, समजावून सांगणं, समजेल असं सांगणं, समजेपर्यंत सांगणं. आणि नाही समजलं तर प्रयत्न करून, सायास करून शिकवणं. ही संतांची क्वालिटी आहे, हे संतांची विशेषता आहे. संत प्रत्यक्ष सांगतात. सहज बोलणे, हित उपदेश. नाही समजलं पुढे काय? करुणी सायास शिकविती. संतांची विशेषता आहे. मग संत सांगतात ते वेठी का नाही? संत सांगतात ते वार्ता का नाही? संत सांगतात ते अत्यंती या कॅटेगरीत येऊन सांगतो. अजून सांगतो मी 5 मिनिटं मी सांगतो. लक्षात घ्या, अजून सांगतो शब्द संपलेला नाही. शास्त्रामध्ये कुणाला सांगावं याचे नियम आहेत, टर्म कंडिशन्स आहेत. कुणालाही सांगू नये. तत्वज्ञान तरी कुणालाही सांगू नये. आणि तुकोबाराय या सगळ्या नियमांना धाब्यावर ठेवतात. वेदानं सांगितलं कोणालाही सांगू नये, तुकोबाराय ऐकत नाही. गीतेनं सांगितलं तत्वज्ञान कुणालाही सांगू नये, तुकोबाराय ऐकत नाही. सिद्ध सिद्धांत नावाच्या नवनाथ ग्रंथात सांगितलं कोणालाही सांगू नये, तुकोबाराय ऐकत नाहीत. आमच्या नाथबाबांनी सांगितलं कोणालाही सांगू नये, तुकोबाराय ऐकत नाहीत. तुकोबाराय कोणाचंच ऐकत नाहीत. त्यांनी त्यांचे नियम धाब्यावर बसवले आणि सांगतो अख्ख्या जगाला बोलतात ते. असं का? तुकोबाराय नियमांचं पालन करत नाहीत का? तुकोबाराय वेदाचं पालन करत नाहीत का?
तुकोबारे पाठीमागच्या संतांच्या परंपरेत अडचणी आणतात का? अरे त्यांनी सांगितलं कुणालाही सांगू नका, आणि तुकोबारे जगाच्या समोर उभारून म्हणतात सांगतो. याच्या तुकोबाऱ्यांचं हृदय लपलेलं आहे. हा सांगतो शब्द ज्या दिवशी हुपरीकरांना कळेल, तुकोबाऱ्यांचं हृदय कळेल तुम्हाला. वाक्य लक्षात घ्या. पहिल्यांदा मी ज्ञानेश्वरीकडे वळतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी एक सिद्धांत मांडला. तत्वज्ञान कोणालाही सांगू नये, आणि उदाहरण देताना कृष्णाचं उदाहरण दिलं. जैन सांगेची पितेया वसुदेवासी, जैन सांगेची माता देवकीसी, जैन सांगेची बंदूक बळीभद्राशी. ते गुह्य अर्जुनाशी बोलत स्वतःच्या बापाला सांगितलं नाही, स्वतःच्या आईला सांगितलं नाही, स्वतःच्या भावाला सांगितलं नाही, फक्त सांगितलं अर्जुनाला. म्हणजे सांगत असताना नाती बघून येत. रक्ताचं नातं बघायचं नाही, मैत्रीचं नातं बघायचं नाही, प्रेमाचं नातं बघायचं नाही. राधेला नाही सांगितलं, लक्ष्मीला नाही सांगितलं, बापाला नाही सांगितलं, सख्या आईला नाही सांगितलं, भावाला नाही सांगितलं, सांगितलं फक्त अर्जुनाला. म्हणजे सांगतो कुणाला? क्वालिटी आहे. कीर्तन कुणासमोर करायचं नसतं. कीर्तन म्हणजे तमाशातलं नर्तन अजिबात नाही. लक्षात घ्या, त्याची व्हॅल्यू आहे, त्याची उंची आहे, त्याच्यात गांभीर्य आहे, त्या शब्दांना एक श्रेष्ठता आहे, उच्चता आहे, पवित्रता आहे. हे कुणावरही शब्द पडत नाहीत कानावरती. इथं येणारी भाग्यवान असतात. लक्षात घ्या. मी तुम्हाला खरं सांगू, कीर्तनात पुण्यप्राप्ती करता यायचंच नसतं, कारण कीर्तनात येणारे पुण्य असल्यामुळेच येतात. लक्षात घ्या, इथं पुण्यवंतांची गर्दी असते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे सांगतो कोणासमोर बोलावं, काहीतरी त्याला व्हॅल्यू आहे ना. बरं हे सोडा, गीतेतलं सांगतो तुम्हाला. गीता पण सांगते कोणासमोरही सांगू नका. सिद्ध सिद्धांत पद्धती सांगते. न खल उपदेशत न गृहारूढ चेतसे न स्तब्धाय न भिन्नाय न धर्म ध्वज विनाशायच. लक्षात घ्या, न स्तब्धाय न भिन्नाय. जो स्तब्ध नाही म्हणजे स्थिर नाही, जो अभिन्न नाही म्हणजे भिन्नतेमध्ये आहे, ज्याच्या मनात द्वैत आहे, त्याला धर्म सांगितला तर त्याचा विनाश होतो. न खल उपदेशत, खलाला उपदेश करू नये. अजून त्याच्या बाबतीत हे सिद्ध सिद्धांत पद्धती आहे. मच्छिंद्रनाथांच्या ग्रंथात, नाथांनी लिहिलेल्या मच्छिंद्रनाथांनी कोणाला सांगावं, ऐका त्यांच्या अजून काही पुढे प्रमाण आहे. ते म्हणतात न स्नेहात न बलात न सौंदर्यात न चासनात स्वपुत्रस्यापि न दातव्यम गुरु शिष्य क्रमम विना. कोणाला सांगायचं नाही. न स्नेहात, स्नेहापोटी कोणाला सांगायचं नाही. माझं त्या व्यक्तीवरती प्रेम होतं म्हणून मी त्याला तत्वज्ञान सांगितलं, गरज नाही. न मोहात, मोहापोटी नाही. न सौंदर्यात न चासनात स्वपुत्रस्यापि न दातव्यम. अरे स्वतःचा पुत्र असला तरी त्याला तत्वज्ञान सांगायचं नसतं. तत्वज्ञान सांगण्याकरता गुरु शिष्य क्रम हवा. निवृत्तीदादांनी ज्ञानोबारायांना सांगितलं, तो भाऊ म्हणून नाही, शिष्य म्हणून सांगितलं. येतं का लक्षात तुमच्या? बरं हे नाही प्रमाण कळालं, मी पुढचं प्रमाण तुम्हाला देतो. शट आणि दंभयुक्त, अशुश्रूष आणि अभक्त, ज्याची स्थिती दुर्विनीत, ते शिष्य अवश्य टाळावे. एखादा शिष्य आहे पण शट आहे, दंभ आहे, अशुश्रूष आहे, अभक्त आहे, त्याची स्थिती चांगली नाही, अशाला शिष्य बनवू नये आणि अशाला तत्वज्ञान सांगू नये. हे जर एवढे टर्म्स आहेत, एवढे कंडिशन्स आहेत, तर जगद्गुरु का म्हणतात मी सांगतो तुम्हासी. हृदय आहे तुकोबारायांचं. आता ऐका महत्वाचं, या जगामध्ये सांगण्याचा अधिकार मुख्य जगद्गुरूंना असतो. जगाला सांगण्याचा अधिकार जगद्गुरूंना आहे. आणि या जगद्गुरु फक्त जगामध्ये तीनच आहे. हे बाकीचे जगद्गुरु हे नुसतं गुरगुर करणारी गुरु. इथं जगद्गुरु फक्त तीनच. ओरिजिनल जगद्गुरु एक, वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. या जगातला पहिला जगद्गुरु, विटेवरचा मालक भगवान श्री कृष्ण. दुसरे जगद्गुरु परमपूज्य आद्य शंकराचार्य, ज्यांचं वर्णन तुकोबारायांनी दंडवत आचार्य या शब्दाने केलं. आणि तिसरे जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. आता या तीन जगद्गुरु तुलना करा.
तुलना करण्याचा अधिकार नाही, चिंतन म्हणून करा. कृष्णाने सांगितलं, सांगतो कुणाला? फक्त अर्जुनाला, फक्त अर्जुनाला. मग त्याच्याकरता एक फार गोड श्लोक आहे. शिष्य उद्धार भक्त उद्धार तत्वम भक्त प्रतियोगिकम भक्त तिष्ठ श्रीकृष्ण परमात्मम जगद्गुरु. अरे देव कुणासाठी? फक्त भक्तासाठी. भक्ताचाच उद्धार, सज्जनांचाच उद्धार, सज्जनांच्या साठीच उभा राहतो. आणि त्याचं ब्रीद आहे, भक्त राखे पायापासी दुर्जनांशी संहारी, संहारी दुर्जनांशी. भक्ताराखे पायापाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ताराखे पायापाशी दुर्जनाची, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ता राखे पायापासी दुर्जनांशी संवारी. मुद्दा लक्षात येतो का? म्हणजे देव सांगतो पण फक्त भक्ताला. चला दुसरा नियम, दुसरी अट. देव सांगतो फक्त भक्ताला. आचार्य शंकराचार्यांच्याकडे बघा. शंकराचार्यांनी फक्त शिष्यांना सांगितलं. 4 शिष्य, त्रोटकाचार्य, हस्तमलकाचार्य आणि अजून 2 आहेत बघा, मंडन मिश्र आणि अजून एक. फक्त 4 जणांना सांगितलं. म्हणजे शिष्य उद्धार तत्वम, शिष्य प्रतियोगिकम, शिष्य तिष्ठ, साधन चतुष्टय ज्ञान दीयत्वम, जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य. दुसरा श्लोक. आता तुकोबारायांचा आहे का? तुकोबारायांनी कुणाला सांगितलं? भक्ताला नाही. तुकोबारायांनी कोणाला सांगितलं? शिष्याला नाही. मग कुणाला सांगितलं? सकल जग उद्धार तत्वम, सकल जग प्रतियोगिकम, सकल जगतिष्ठ भक्ती अधिकार दीयत्वम, जगद्गुरु तुकाराम महाराज. अख्ख्या जगाला सांगतात, त्यांना तुकोबाराय म्हणतात. लक्षात घ्या, ही ताकद तुकोबारायांची आहे, ही शक्ती तुकोबारायांची आहे. आणि ते म्हणतात सांगतो. पहिला शब्द झाला. आता दुसऱ्या शब्दाकडे वळू. एक भजन करू. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. सांगतो मासी. दुसरा शब्द आहे तुम्हासी. आता तुम्हासी शब्द तुम्हासी कळला म्हणजे मग माझं चिंतन सक्सेस झालं. तुम्हासी. तुम्हासी मध्ये कोण? हुपरीची माणसं. तुम्हासी म्हणजे कोण? एक गोष्ट लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबाराय कुणालाही सांगत नाहीत. नाहीतर आपल्याकडे म्हण आहे बघा, गाढवा पुढे वाचली गीता, पुढे काय आहे? फिलिंग द ब्लँक. मराठी येत नाही. आपली मराठीच अशी आहे, ती एकटी बाहेर पडायला घाबरते. त्याच्यामुळे म्हणी आता कोणाच्या येतच नाही. म्हणी आमच्या आजीच्या पिढीमध्ये गेलेत निघून. लक्षात घ्या. आता म्हणी बिनी काय? आता फक्त रील्स. आता कुठल्या म्हणे? आणि इंग्रजी पण अशी खतरनाक, ती मराठी सोबत राहते आणि मराठी इंग्रजी शिवाय बाहेर पडत नाही. एखाद्याला जर म्हटलं ना अमुक अमुक, आता आम्ही येताना सूर्यकांत दादा ते होते, आम्हाला रस्ता सापडत नव्हता, पण एखाद्याला जर विचारलं अमुक अमुक विठ्ठल मंदिर कुठे आहे, तो मराठीत बोलतच नाही. एकटी मराठी घाबरती बघा. मग तू कसं म्हणतो? इथून स्ट्रेट सरळ जायचं. स्टेट सरळ आहे. बर. मग तिथून लेफ्टला डावीकडे वळायचं. बर. अजून काय? मग तिथे गोल राऊंड येईल. गोल राऊंड. बर. मग तिथून राईटला उजवीकडे वळा. मग तिथे शेवटी एंड आहे. बर, शेवटी एंड आहे. म्हणजे एकटी मराठी येत नाही. लक्षात घ्या. तसं भाषा सगळ्या आल्या पाहिजेत, कारण सध्याचा काळ भयानक आहे. मिळणारा नवरा किंवा मिळणारी बायको आता नियम राहिलेले नाही. ती कुठल्याही भाषेची येऊ शकते. एखादी बाई एखाद्या हुपरीच्या मुलाला कर्नाटकातली मिळाली तर कन्नड पण आलं पाहिजे. सगळ्या भाषा आल्या पाहिजे. हुपरीच्या पोरगेला एक नवरा बघायला, पोरग बघायला,
आणि सहज त्यानं विचारलं किती भाषा येतात. तिने म्हटली 4 भाषा येतात. म्हणून दाखव. बाई हुशार होती, पोरगी हुपरीची होती. एका वाक्यात 4 भाषा कंप्लीट केल्या तिने. सांगू तुम्हाला, वंदू हुडगा कट्ट्यावर बसला होता, उसका नाम आय डोंट नो. आया आया आलं की नाही बरोबर? हुपरीची आहे, साधे आहे. खतरनाक मॉडेल, खतरनाक खतरनाक आहे ते सगळे. यांचे माइंडसेट जबरदस्त आहे. असो, माझा मुद्दा समजावून घ्या. सांगतो तुम्हासी, हा तुम्हाशी शब्द कोणा करताय याचे 4 भाग आहेत. तुम्हाशी म्हणजे काय? ऐका, जगामध्ये भक्ती ज्यांना नाही आणि जे भक्ती करतही नाहीत त्यांच्या करता तुम्हाशी शब्द नाही, एक बाजूला ठेवा. दुसरा, भक्तीचा अधिकार नाही तरी भक्ती करतात त्यांच्या करता देखील शब्द नाही तुम्हासी. तिसरा मुद्दा, अधिकार आहे आणि भक्ती करतातही त्यांच्या करता देखील तुम्हाशी शब्द नाही. आणि चौथा मुद्दा, भक्तीचा अधिकार असताना भक्ती करत नाहीत तुम्हासी त्यांच्या करता. विठाला विठाला. हे मुद्दे समजावून घ्या बरं. हे मुद्दे नेमकं नक्की काय असतं चिंतनात हे समजावून घ्या. आपल्याला कीर्तनातले मुद्दे नक्की काय कळत नाहीत, पण आमचं एकच असतं, सुख म्हणजे नक्की काय असतं. शालिनीला कळालं नाही, मासाहेबांना कळालं नाही, बघणाऱ्याला पण कळालं नाही. मालिका संपली तरी प्रश्न तोच, सुख म्हणजे नक्की असं आहे बा. बिचारी मासाहेब गेली, शालिनी गेली, कोणालाच कळलं. असो, ऐका, तुम्हासी पहिला कॅटेगरी, पहिला मुद्दा, ज्याला भक्तीचा अधिकार नाही त्याने भक्ती करावी का? अजिबात करू नये, कारण त्याला अधिकार नाही. गाढवाला अधिकार नाही भक्तीचा, कुत्र्याला अधिकार नाही भक्तीचा, मांजराला अधिकार नाही भक्तीचा. 4 पायाच्या माणसानं नाही, 4 पायाची माणसं नसतात म्हणा, पण 4 पायांच्या जनावरांना अजिबात भक्तीचा अधिकार नाही. मला सांगा ना, आता हे तुमचं विठ्ठल मंदिर आहे, या विठ्ठल मंदिरामध्ये माझं एक ऐका बरं का दादा, तुम्ही तिथं बसलाय कट्ट्यावर, माझं एक अवश्य ऐका. एक गाढव आणून बांधा, 6 महिने बांधा. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, जर मिळत नसेल, आमच्याकडे विठ्ठ्या भरपूर आहेत, गाढव मी देतो, पैसे तुम्ही द्या, काही काळजी करू नका, पण तुम्ही आणा गाढव. 6 महिने बांधा आणि 6 महिने विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचा, प्रसाद गाढवाला घालायचा. रोज हरिपाठ म्हणता म्हणा, 1 वर्ष पारायणला ठेवा, काही हरकत नाही, पण 7व्या महिन्यातल्या पहिल्या दिवशी त्याला सोडा. कुठं जाईल ते? उकिरड्यावरच जाईल. येतं का लक्षात तुमच्या? भक्तीचाच अधिकार नाही. गाढव येते, गाढव मंदिरात येत आणि आली तरी टिकत आणि टिकली तरी बाहेर गेल्यावर परत उकिरड्यावर गेल्याशिवाय त्यांना म्हणतात. अशी कितीतरी गाढवं मंदिरातनं गेली असतील परत. मुद्दा लक्षात, गाढवांना कीर्तन आवडत, त्यांना तो अधिकारच नाही. त्यांनी कशी भक्ती करावी? त्यांनी कशी भक्ती करावी सांगा ना तुम्ही. पण विनाकारण आपण त्यांना नावं ठेवतो. हे गाढव गाढव आहे, अरे गाढव गाढवच आहे, कुत्र कुत्र आहे, कुत्र कुत्रच आहे, म्हैस म्हैस आहे, अरे म्हैस म्हैसच आहे. मग प्रॉब्लेम कुठं आहे? माणूस माणूस नाही, हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम. त्यांना काय नावं ठेवता? अरे मी तरी म्हणतो चांगली माणसं आहेत ती. हे बघा, ब्रह्मदेवाने सगळं जग तयार केलं, सगळे आडवे मॉडेल तयार केलं. गाढव आडवं, कुत्र आडवं, मांजर आडवं, म्हैस आडवी, बैल आडवा, सगळे आडवे. पण ते कशातच आपल्याला आडवं येत नाही. हे एकच मॉडेल उभं आहे, पण सगळ्याला आडवं येत. बरोबर ना? काही करायला गेला आला आडवं, पारायण नवीन ठेवायचंय आला आडवं, लग्न ठरवायचंय ठरवूच देत नाही आलं आडवं. हो, फार मोठी प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे कुत्र्याला नाव कशाला ठेवता? अधिकार नाही भक्तीचा. अहो, त्यांना कशाचा अधिकार? भक्तीचा अधिकारच नाही. बरं, माझा एक प्रश्न आहे हुपरीकरांना, कुत्र कुत्र म्हणून जन्माला येतं आणि कुत्र कुत्र म्हणून मरतं, याच्यात काय कुत्र्याची चूक आहे का? नाही ना, 100% नाही ना, कारण कुत्र कुत्र आहे आणि मरताना कुत्र कुत्र म्हणून मरतं. चूक आहे? नाही. पण बरीच माणसं अशी आहेत, ती माणूस म्हणून जन्माला येतात आणि मरताना कुत्र बनून मरतात. जन्माला आलेली माणसं कुत्रे बनून मरू नयेत याच्यासाठी कीर्तन ऐकायचंय, लक्षात ठेवा. ही ताकद आहे कीर्तनाची, याच्यासाठी कीर्तन ऐकायचं आहे. बरं, मला एक सांगा,
तुमच्या या हुपरीच्या आसपास शेजारी कुठेतरी गटार असेल, गटारात एखादं डुक्कर असेल, नसेल तर या आमच्याकडे, मी दाखवतो 1-2 डुक्कर तुम्हाला. बरं का? त्या डुक्कराकडे कधीतरी ऑब्झर्वेशन करा. ते त्या गटारीत जन्म घेतं, गटारीत वाढतं, त्याचे फ्रेंड सर्कल सगळं त्या गटारीतलंच असतं. ते गटारातच राहतं, ते गटारात वाढतं, गटारात खेळतं, गटारातच त्याचा सगळा संसार चालतो. त्या गटाराच्या पलीकडे रोड आहे, रोडच्या पलीकडे एक लॉन आहे, लॉनच्या पलीकडे एक घर आहे, बंगला आहे, मोठा बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये छान गेली की मोठा हॉल आहे, हॉलच्या पाठीमागे बेडरूम आहे, बेडरूम मध्ये बेड आहे, बेडवरती गादी आहे, गादीवरती ब्लँकेट आहे, छान मस्त आहे अगदी. पण ते गटारात लोळणारं डुक्कर ते गटारात लोळतं, गादीकडे बघतं, गटारात लोळतं, गादीकडे बघतं, गटारात लोळतं, गादीकडे बघतं. पण गटारात लोळणारं डुक्कर गादीवर लोळायला जात नाही, पण गादीवरच गटारात लोळल्याशिवाय ते गादीवरच गटारात लोळू नये म्हणून कीर्तन ऐकायचं आहे. हे लक्षात घ्या. अधिकार नाही ना डुकराला, अधिकार नाही, कुत्र्याला अधिकार नाही, कुणालाच अधिकार नाही. मग त्यांनी भक्ती करावी का? नाही. मग तुम्हाशी शब्द त्यांच्या करताय का? नाही. सांगतो तुम्हासी बाजूला ठेवा. सांगतो तुम्हासी तो एक वर्ग झाला. दुसरा वर्ग आहे अधिकार नसताना भक्ती करतो. अशी काही प्राणी आहेत. माझ्या ज्ञानोबरांच्या सोबत रेडा होता, दैठणकरांच्या सोबत घोडा होता. घोड्यानी एकादश केलेली आहे. पण आपल्या घरातले किती जरी घोडे झाले तरी एकादश करत. मुद्दा लक्षात घ्या. घोड्याने एकादश केली. कुत्री भाग्यवान, छत्रपतींच्या सोबत कुत्रा होता. आहे ना तुम्हाला इतिहास माहिती? इतिहासातलं सांगू का? भागवतामध्ये, कालच माझं भागवत संपलं, आज सकाळचं कीर्तन करून आलो. भागवतामध्ये गजेंद्राचं आख्यान म्हणून येतं. गजेंद्र, हत्तीला भक्ती करायची अधिकार आहे का हत्तीला? हत्ती भक्ती करत नाही. जगातला कोणताच हत्ती भक्ती करावी असं संतांचं म्हणणं नाही. का? अधिकार नाही. अधिकार आहे का? नाही. हत्ती करिता प्रेम आहे, पण हत्ती देवावर प्रेम करू शकत नाही. हत्ती करता कितीतरी प्रेम करतात. तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परवाच एका हत्ती करता कोल्हापूर रडला. बरं वाटलं पशु प्राण्यावरती प्रेम. काय नाव हो तिचं? माधुरी. माधुरी. अशी एक तरी माधुरी चांगली निघाली समाजात. नाहीतर काही काळापूर्वी मधली पिढी माधुरीमुळे बर्बाद झाली होती. आठवते का माधुरी मधल्या पिढीला? वाट लागली होती माधुरीमुळे. नुसता 1, 2, 3च म्हणायची सगळी म्हातारी. 1, 2, 3. लक्षात घ्या. एक तरी माधुरी. मला वाटतं तो गजेंद्राचा दुसरा पॅटर्न आहे. लक्षात घ्या. अधिकार नाही. गजेंद्र आपल्या सगळ्या परिवारासोबत बायकांना घेतलं, कारण पूर्वी अनेक बायका असायच्या. त्याच्यामुळे पूर्वीचं ऐकल्यानंतर तसं वागायला जाऊ नका. इथं एक मिळना झालेली. अनेकांचं तरी सोडूनच द्या. सगळ्या बायांना सोबत घेतलं, मुलांना सोबत घेतलं आणि वॉटर रिसॉर्टला गेले. पूर्वीची कल्पना आहे तलावामध्ये जायचं, पाणी एकमेकांच्या अंगावर उडवायचं, आनंद घ्यायचा फॅमिली सोबत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वॉटर रिसॉर्टला द्यायचं, ही पूर्वीची कल्पना आहे. बरं, शॉवर ही पण आत्ताची कल्पना नाही. कारण त्या गजेंद्रानं पाणी असं तोंडात घ्यायचं आणि असं फवाऱ्यानं फेकायचं पाणी, याला म्हणतात शॉवर. ती पूर्वीची कल्पना आहे. मग तेवढ्यामध्ये काय झालं? त्याच तलावामध्ये नक्र होता. नक्र म्हणजे मगर. त्या मगरीनं पाय धरला, ते सोडता सोडना. हत्ती ओरडायला लागला. तो मेन होता, मुख्य होता, गजेंद्र होता. इंद्र म्हणजे राजा, गज म्हणजे हत्ती, हत्तींचा राजा म्हणजे मालक, पती. तो होता, तो ओरडायला लागला. सगळ्यांनी ताकद लावली, वर खेचण्याचा प्रयत्न केला, पण मगरीत इतकं बळ होतं कारण ती पाण्यात होती. पाण्यात मगरीची ताकद. लक्षात घ्या. पाण्यात मगरीची ताकद काही पुरेना. शेवटी त्या सगळ्या घरच्यांनी गजेंद्राला सोडलं. हे तुम्ही समजावून घ्या, कारण तुम्ही पण गजेंद्रच आहात. तुम्ही आजारी पडला की घरचे बाहेर काढायला बघतातच, पण कुठपर्यंत लिमिटेशन्स आहे, बाकी सोडून देतात. म्हणजे उदाहरण देऊ, जेवढे म्हातारे बसलेत का, समजा तुम्ही ऍडमिट झाला, मी शुभेच्छा देत नाही, पण समजा तुम्ही ऍडमिट झाला, पण प्रॉब्लेम असा आहे, ऍडमिट झाला, व्हेंटिलेटर वरती आहात, जगतीने म्हातारं आणि मरतीने म्हातारं, नुसता बिल वाढवत चाललंय. अशा वेळेला घरचे काय करतील? 1 महिना, 2 महिना, 3 महिना, शेवटी सगळे एकत्र येतात, डॉक्टरांच्याकडे जातात. डॉक्टर साहेब, मग कसं करायचं? कसं याचा अर्थ कसं कळलं का? कसं म्हणजे व्हेंटिलेटरवरनं काढा आणि घरी लावून द्या. म्हातारा जगील तेव्हा जगील, मरेल तसं मरेल.
एक लिमिटेशन्स आहेत सांभाळण्याची. फार काही शेवटच्या टोकापर्यंत नाही सांभाळू शकत तुम्हाला. शेवटी मर्यादा येतात. त्या हत्तीला मर्यादा आल्या, सगळे बाजूला गेले, निघून गेले आणि एकटाच गजेंद्र लढत होता. पण त्याच्या लक्षात आलं, इकडे तिकडे बघितलं, कोणी वाचवायला नाही. त्याच्या लक्षात आलं, आता मी मरणार, माझं आयुष्य संपलं. पण असं कुठेतरी ऐकलंय, असं कुठेतरी कानावर पडलंय की या जगाचा मालक कोणीतरी असतो. मला नाव माहित नाही, मला गाव माहित नाही, मला साधना माहित नाही. पण हृदयात भाव उत्पन्न झाला. शेजारी तलावात एक कमळ होतं. कसं बस त्या कमळाला सोंड लावली, ती उपटलं, वरती फेकलं आणि तो गजेंद्र म्हटला, असेल जो कोणी ब्रह्मांड चालक हाके सरशी हाक देई आता. शब्द गेले कानावरती. भगवंत विष्णू लक्ष्मी जवळ होते आणि गडबडीत निघाले. लक्ष्मीने विचारलं, एवढी गडबड कशासाठी? हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. हत्ती हा म्हटल्याबरोबर वैकुंठ आणि ती म्हणायला हत्ती जवळ होते. चक्र सोडलं आणि त्या मगरीला मारून टाकलं. मी कशासाठी बोलतो? हत्तीला अधिकार नसताना हत्तीने भक्ती केली, पण त्यांच्या करता देखील तुम्हाशी शब्द. मग कोणा करताय? शेवट सांगतो, अधिकार असताना जे भक्ती करत नाहीत, हा शब्द त्यांच्या करताय. आणि जर त्यांनी भक्ती नाही केली, काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया तुम्हासी. टाळी 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 सांगतो तुम्हासी. मधलं भजन होईल आणि पुढे 5 ते कीर्तनाला मी समाप्ती करेन. विठोबार जय. सर्वांनी म्हणायचं आहे, सर्वांनी. दादा एक छानसा फोटो घ्या सगळ्यांचा, सगळेजण टाळे वाजवा, हात वर. विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. जय जय विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. जय जय विठोबार घुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार घुमाई. जय जय विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई. विठोबा 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 विठोबा. घाटवर सगळ्यांनी म्हणा, विठोबा 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 विठोबा. सांगतो सी भजारे विठ्ठला, विठ्ठलाला भजा. सांगतो तुम्हाशी 2 शब्दावर चिंतन केलं. 5 मिनिटांमध्ये पुढचं चिंतन अत्यंत महत्वाचं आहे, तेवढं ऐका. भजारे. तिसरा शब्द कोणता आहे? भजा. मला आठवलं, माहितीये तुम्हाला काय आठवलं? तुम्हाला पण भजाच आठवला, पण अभंगातला नाही, डिश मधला. तो भजा इथं भजा लावायचा नाही, कारण संतांचे शब्द खतरनाक आहेत, कुठेही लावतात माणसं. म्हणून कोल्हापूरचा नाद खुळा. कोल्हापूरमध्ये शाहूपुरीमध्ये माझ्या मित्राने एक मोठं किराणाचं दुकान काढलं. उद्घाटनाला मला बोलवलं. रेबिन कापली, आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर तो बसला, म्हटला, अरे मित्रा श्रावण, तुझा आदर्श घेतला. म्हटलं माझा आदर्श घ्यायला काय, मी काय 10 लग्न केले, एकच लग्न झाले, आदर्श कसला घेतो याच्यात?
लग्न तर एकच करायचं हे ते नाही म्हटलं मग. अरे इतकं मोठं दुकान टाकलं, त्या दुकानावरती संतांचं प्रमाण टाकलं. तू कीर्तन करतो ना, मला आनंद वाटला. संतांचं प्रमाण दुकानावर म्हणले हो, जाऊन तरी बघ. मी बाहेर गेलो, वरती बघितलं, फार छान लिहिलं होतं, स्टेटमेंट फार गोड होतं. क्षणभंगूर नाही भरवसा. पण खालचं ऐकलो आणि छातीतच कळाली. खालचं बघितलं, क्षणभंगूर नाही भरवसा, खाली लिहिलं होतं मग उदार माल द्यावा कसा. असे दुकानदार कोल्हापूर जिल्ह्यात आहेत, लक्षात घ्या. फार डेंजर आहेत सगळे. मग मला कळालं कोल्हापूरचा नाद घोडा. लक्षात घ्या. तसं तो भजा इथं भजायचा. हा, आता हे का भजा म्हणजे काय? भज भजती हे क्रियापद आहे संस्कृत मधलं. त्याला धातू म्हणतात, इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतात, मराठीमध्ये क्रियापद म्हणतात, हिंदीमध्ये क्रिया म्हणतात. ते क्रियापद आहे, त्याचा अर्थ होतो सेवा करणे. विठ्ठलाची सेवा करा असं तुकोबारे सांगतात. मग सेवा कोणती? सेवेचे लाख प्रकार आहेत, कोणतीही करा. एक वाक्य सांगू का? हातामध्ये टाळ घेऊन जे भजन केलं जातं ती सेवा तेवढीच असं अजिबात नाही. घरामध्ये एखादी बाई स्वयंपाक बनवते, घरातली माणसं जेवायला बसणार आहेत, पण त्या बाईचा भाव त्याच्याशी कनेक्ट असावा. म्हणजे त्या देवानं बनवलेल्या लोकांना, लेकरांना मी स्वयंपाक करून वाढते, हा भाव असेल तर बनवणारं भोजन भजन होईल. लक्षात ठेवा, ते भजन आहे. एखादी नगरपालिकेची स्वच्छता ग्राम अभियानामध्ये किंवा तुमचे रस्ते झाडणारी बाई किंवा पुरुष या रस्त्यावरती चालणारा म्हणजे देवाची माणसं आहेत म्हणून झाडत असेल तर रस्त्यावर झाडणारा झाडू तुमच्या टाळाचं काम करेल आणि ती तुमची सेवा बनेल. लक्षात घ्या, ही सगळ्यात मोठी महत्वाची आहे. काहीही करा, प्रमाण देतो, प्रमाण देतो. स्वकर्म कुसुमांची वीरा तया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपार तोषा लागी. स्वतःच कर्म देवाला अर्पण केलेलं सगळ्यात ग्रेट फूल आहे. ते फूल अर्पण करा, नाहीतर मग काही उपयोगाचं नाही. कर्म सिद्ध होत नसेल तर भजन जास्त काम करत नाही. औषध काम करत, पण ज्याच्यावर औषध दिलंय ते पथ्य सांभाळलं तर. भजन काम करत पण कर्म सुधारलं तर. नाहीतर काही माणसं म्हणतात, एक जण असं सांगत होता तुमच्यासारखे, माईक हातामध्ये घेतलं आणि त्यानं सांगितलं महाराजांचं काहीतरी घेऊन जा कीर्तनातून. ती हुपरीच होत आणि मी नेमकं नवीन चप्पल आणलं होतं. यांनी सांगितलं चप्पल लॉस मध्ये गेलं. मग यांनी सांगितलं होतं महाराजांचं काहीतरी कीर्तनातून. अहो चप्पलच ठेवलं नाही, त्यानं घेऊन गेलं नाही चप्पल. काहीतरी घेऊन जा, चप्पल घेऊन गेलं ते. त्याच्यामुळे असं नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. सेवा हा शब्द लक्ष, काही करा, कर्म शुद्ध असेल तर नाम लवकर फळत. कर्म अशुद्ध असेल तर नामाला वेळ लागतो. म्हणून भजा. बरं, सेवेचे लाख प्रकार आहेत. गरिबांची सेवा करा, भजन आहे. अन्नदान करा, भजन आहे. समाजसेवा करा, भजन आहे. चांगलं कर्म करा, भजन आहे. राष्ट्राची सेवा करा, भजन आहे. वृद्धांची सेवा करा, भजन आहे. आणि भजन करा, भजन आहे. फक्त आवडतं कोणतं देवाला? भजन आवडतं. देवाला विचारलं याच्यातली कोणती सेवा आवडते? पांडुरंगा. देव म्हणतो सगळीच आवडते, पण त्याच्यातली विशेष सेवा ते आवडी. उच्चारावे नाम. बस नामस्मरण जरा जास्त आवडत म्हणून नाम घ्यावं असा अट्टहास आहे. विठाला विठाला. आता पुढचा मुद्दा आहे, जर देवाची सेवा आपण केली नाही अधिकार असताना काय होईल? आयुष्य वाया जाईल. हे वाया जाणं म्हणजे काय सांगतो आणि कीर्तन संपवतो. वाया जाणं म्हणजे काय? तुम्ही काही करा, रिझल्ट ओरिएंटेड आला. तुम्ही काहीही करा, रिझल्ट आला तर सार्थक आहे, नाहीतर ती निरर्थक आहे. चित्त नाही नामी. नाम आहे पण चित्त नाही, निरर्थक आहे. मुद्दा लक्षात घ्या. त्याला काहीतरी अटी असतात. तसं वाया कुठे जातं? रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे. आयुष्य वाया कुठे जातं? माणसाला फसवं यश मिळतं की आयुष्य वाया जातं. यश फसवं मिळालं, आयुष्य वाया जातं. पूर्वीचा काळ होता, तिथं हुपरी नव्हती. हुपरीच्या ठिकाणी एक राजा राहत होता.
त्या राजाला एक मुलगी होती, सुंदर होती, 32 लक्षणांनी युक्त होती. असं म्हणतात स्त्रियांच्याकडे 32 लक्षणं असतात. आता ज्यानं त्यानं घरी जाऊन आपली आपली लक्षणं बघावी. ती 32 लक्षणांनी युक्त होती, पण तिची एक अट होती, मी त्याच मुलासोबत लग्न करणार जे पोरग, जो राजा, जो राजकुमार अजिबात घाबरत नाही. तिचे बाबा होते, राजा होता. ते म्हटला, पोरी अगं असं मुलगा कुठून शोधून आणावा, घाबरत नाही असं कसं होईल? बरं ते ठरवणार कसं तू ते घाबरत नाही ते? माझ्याकडे एक उपाय आहे. काय? मी राजकुमाराला जेवायला बोलवणार, मग तो जेवायला बसला, ताटामध्ये पंचपक्वानांचं भोजन देणार, मग त्या ताटाच्या शेजारी, त्याच्या शेजारी एक पातेलं ठेवणार, मग त्या पातेल्यावर एक झाकण झाकणार, पण त्या पातेल्याच्या आत एक पक्षी ठेवणार मोठ्या पंखाचा. आणि मग काय करशील? तो जेवणात मग्न असला की एकदम पातेल्याचं झाकण उघडणार, पक्षी फाडफाड फाडफाड करत उडून जाईल. फाडफाड कानावर आवाज पडला, ते दचकलं, समजायचं घाबरट आहे, याला मी पास करणार नाही. अहो हुपरीच्या आसपासची सगळी गावं आली, पण एकही तसं निघणार ना. अचानक पक्षी निघून गेला, तुम्ही दचकणार की नाही? अचानक काही जण दचकणार, काही जण गचकणार. लक्षात घ्या. अचानक घडलं की होतं ना तसं घाबरून. चेष्टा महागात पडते, मस्करी महागात पडते. ती म्हटली, गचकू नाही तर दचकू, मी त्याच पोरासोबत लग्न करणार जे घाबरणार नाही. प्रयोगावर प्रयोग, प्रयोगावर प्रयोग, प्रयोगावर प्रयोग. कुणीच मिळेना. एक मिळालं, ते रेंदाळच होत. ते आलं, ती बसलं, जेवणात मग नाही. राणीनं झाकण उघडलं, पक्षी उठला, फडफड फडफड करत गेला. रेंदाळच होता, अजिबात दचकलं नाही, हल्लं नाही, पापणी हल्ली नाही, तसाच घास तोंडात जात होता. राणी म्हटली, मिळाला गड्या. पप्पा, हा होणारा नवरा आहे, पती आहे, हजबंड आहे, काय म्हणायचं ते म्हणा. काही जण म्हणतात हाच माझ्या 5वीला पुजलाय, काही जण म्हणतात येडबे नाहीये, काही पण म्हणा, मला काय करायचंय. जे तुमचं तसं आमचं, घरोघरी मातीच्या चुली, न बोललेलं बरं. याच्याशीच लग्न का, याच्याशी लग्न करणं. हो, लग्न झाला, विवाह झाला, इकडून तिकडून फिरून आले, घर शांत होतं. आणि त्या महलामध्ये राजाच्या वरच्या मजल्यावरती ते राणी, तो पलंग आहे, मोठीची मोठी विंडो आहे अशी मोकळं, समोर चंद्र दिसतोय, आणि ते रेंदाळचं हात बांधून चंद्राकडे बघत उभं होतं. पाठीमाग राणीसाहेब आल्या. राणीसाहेब म्हटले, अहो यावे, आपण पलंगावर बसावे. रेंदाळचं होतं, एक नाही दोन नाही, असंच बघत राहिलो. राणीनं परत हाक मारली, अहो राजकुमार, आपण यावे, पलंगावर बसावे. अजिबात नाही, यावे नाही आणि बसावे नाही, असंच बघावे. असंच बघत राहिलं. राणीला काही कळेना, व्हॉट इज प्रॉब्लेम. राणी जवळ गेली, अहो नाही, कानाजवळ गेली, अहो अजिबात नाही. मग राणीच्या लक्षात आलं, हे भैरा आहे. यश मिळालं, पण फसवं यश मिळालं. आयुष्यात समाधान देत नाही. संपत्ती मिळून समाधान मिळत नसेल तर मिळालेली संपत्ती तुमचं यश नाही, ते फसवं यश आहे. आणि फसवं यश असेल तर आयुष्य वाया जातं. लक्षात ठेवा. रिझल्ट ओरिएंटेड जो पदार्थ, जी घटना, जी साधना समाधान देते, ते यश आम्हाला हवं. वाया कधी जातं सांगतो. महिला वर्ग, तुमच्या करता घरात दूध असतं ना तुमच्या, हुपरीच्या एका बाईनं पातेल्यावरती दूध ठेवलं आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग फिटिंग मीटिंग स्टार्ट केलं. दुधाकडे अजिबात लक्ष नाही. दुधाला राग, 37 रुपये अर्ध्या लिटरनं घेतले मला आणि माझ्याकडे लक्ष देत नाही. हे व्हॅल्यू आहे की नाही? आला दुधाला राग. दूध म्हटलं आता जगायचं नाही. दुधानं आत्महत्या केली. उखळलं 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 आणि खाली पडलं. आणि 10 मिनिटानं बाई जाग्यावर आली, हुपरीची. उपरी तिनं मोबाईल ठेवला आणि पातेल्यात बघितलं, एक थेंब राहिला नव्हता. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, साधा जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. समजा जिथे दूध पिला असतं तर दूध मिळालं असतं, दुधाला विरजण लावलं तर काय होतं? दही होतं. दह्यावर लिंबू पिळला तर काय होतं?
आमच्या पुण्यातल्या महिला लगेच सांगतात पनीर. इकडे पनीर पिझ्झा माहित नाही का? तुम्ही सांगत चला ना बनवत जा पिझ्झा, मला पण तेच जा असं म्हणत जा. काय फरक पडतो? त्याच्यावर लिंबू पिळला काय बनलं? पनीर बनलं. बर ते दही घुसळण केलं काय बनतं? ताक बनतं. आणि लोणी म्हणजे ताकच तेवढं मला द्यायचं ठरवलंय तुम्ही. दोन्ही बनतं. तो टाकी बनतो लोणी बनतं. बर त्या लोण्याला कढवलं काय बनतं? तूप. आता मला सांगा ज्या दुधानं आत्महत्या केली मला सांगा ते दूध राहिलं नाही. बरं त्या दुधाचं दही बनलं नाही. बरं त्या दुधाचं पनीर बनलं नाही. बरं त्या दुधाचं लोणी बनलं नाही. बरं त्या दुधातून ताक निघालं नाही. बरं त्या दुधाचं तूप बनलं नाही. बरं शेवटचा प्रश्न आहे शिल्लक राहिलं नाही. तसं जी माणसं आयुष्यात काहीच बनत नाहीत आणि शिल्लक राहत नाहीत समजायचं ती वाया गेली. आयुष्य वाया जात. वाया जाऊ देऊ नका. एकच आयुष्य आहे. एकच. 2-3 आयुष्य नाही. 2-3 काय करायचे? लाईफ एकच असावी पण अशी झगमगीत जगावी. पोरग एकच असावं पण स्वराज्य उभं करावं. 10 पोरं काय कामाची? रेंदाळची बहीण हुपरीची बाई परवा भेटली बाजारामध्ये. दोघी फ्रेंड होत्या. एकीने एकाला विचारलं का ग तुझं लग्न झालं का? ती म्हटली मग पोरं मग. ती म्हटली किती? 2. म्हणले काय करतात? एक इंजिनियर एक डॉक्टर आहे. व्हेरी गुड. तुझं लग्न? माझं पण. मग किती पोरं? 6. काय करतात? 4 जेलमध्ये आहेत. एकाला वॉरंट निघालं एक फरार आहे. काय कामाची? एकच असावं. एकच पण राजासारखं. एकच राजा इथे जन्मला. एकच. 1 एकर शेती असावी. 60 टन ऊस असावा. 15 टन क्विंटल सोयाबीन निघावं. काहींचे 10 एकर ऊस. 8 एकर काँग्रेस. 1 एकर येडी बाबडी. 1 एकरात भावाभावात भांडणं. मुद्दा लक्षात घ्या. आयुष्य एकच असावं पण ओरिजिनल जगावं. वाया जाऊ देऊ नका. रिव्हर्स गेअर नाही. पुन्हा आयुष्य मिळत नाही. कदापि मिळणार नाही. लास्ट चान्स आहे. फायनल मॅच आहे. जिंकावंच लागेल आणि जिंकण्यासाठी एकच करावं लागेल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया. तो विठ्ठल बघितला आयुष्य वाया जात नाही. हा सिद्धांत तुकोबाराय म्हणतात. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुराविसी दुरी. भवाची आपुरी वहाविशी. काही न लगे क भावची कारण. तुका म्हणे यान विठोबाची झालेली सेवा सद्गुरू आबासाहेबांच्या चरणी समर्पित करतो. आमचे गावचे माझेच मार्गदर्शक ज्यांच्यामुळे आम्ही आळंदीला जाऊ शकले ते आमचे सुरेश महाराज माझ्या गावचेच टेकावरचेच आहेत. ते आळंदीला गेले. त्यांच्या पाऊल खुणांमुळे आम्ही आळंदीला पोहोचू शकलो. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. सूर्यकांत दादांनी सांगितलं तुम्हाला यावं लागेल बोलावं. आता काय जरा घसा बसलेला आहे. डेली कार्यक्रम चालू आहेत. सकाळची कीर्तन असतात. संध्याकाळची कथा 7 दिवस होती. सकाळचं आता कीर्तन संध्याकाळचं. उद्या पुणे परवा सोलापूर ठेरवा अकोला. त्याच्यानंतर हे असं चालू आहे. त्याच्यामुळे तितकं कधी कधी आवाज बसल्यामुळे थोडीशी ताकद लागत नाही. पण भगवंतानं खूप छान सेवा इथून पुढेही करून घ्यावी अशी मी पांडुरंगाला विनंती करतो. काही चुकलं असेल तर उदार अंतःकरणाने माफ करा. जे बरोबर आहे ते सद्गुरू आबासाहेबांचं आहे. ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि विठ्ठल मंदिराच्या तुम्हा सर्व आयोजक संयोजक हुपरी ग्रामस्थांना धन्यवाद देतो. हे व्यासपीठ सतत नेहमी तुमचं ऋणी राहील कारण या व्यासपीठाची योजना तुम्हा सर्वांच्या पुण्यवंतांच्या मुळे होते. असा सप्ताह आनंदाने पार पडत राहावा ही विनंती आणि इथे प्रवास थांबवतो. ज्ञानेश्वर शेवट सुखामणी. ज्ञानेश्वर माऊली झालं की काही न लगे एक भावचे कारण
काही न लगे एक भावचे कारण भावचे कारण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठ्ठलाची, तुका मने आन विठ्ठलाची, तुका मने आन विठ्ठलाची, तुका मने आन विठ्ठलाची. त्या बरोबरी दुरावची त्या बरोबरी दुरावची. तुका मने आन विठ्ठलाची, तुका मने आन विठ्ठलाची, दुराव भवाची पुरी भवाची पुरी वावसी, भवाची पुरी वाहवसी, ये पुरी वाहवसी करिता भरोवरी वारी दुरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल कुंडली कवरदारी विठ्ठल तारी 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 तुकाराम पंढरीनाथ भगवान हा भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज